नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? अशी तर्रीदार झणझणीत मिसळ पाहिली ना, तर आठवण येते ती कोल्हापुरातील मिसळची. परंतु आज आपण कोल्हापुरातील मिसळचा आस्वाद घेण्यासाठी कोल्हापूरला न जाता घरीच घेणार आहोत. 31 डिसेंबरचा बेत ठरला नसेल ना, तर हा झणझणीत कोल्हापुरी स्टाईल मिसळचा बेत नक्कीच करू शकता. तर चला वेळ न घालवता ह्या झणझणीत तर्रीदार कोल्हापुरी स्टाईल मिसळ करायला सुरुवात करूयात. चला तर पटकन लाईक करा आणि रेसिपी पहा. तर सर्वात प्रथम मिसळ करण्यासाठी वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी अर्धा पै तेल गरम झाल्यानंतर 2 मध्यम आकाराचे उभा चिरलेला कांदा हलकासा लालसर होईपर्यंत परतून घेऊयात. मिसळ किती करणार आहात ना, त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर ह्या ठिकाणी मी जवळपास 5 लोकांना पुरेल इतकी मिसळ करणार आहे आणि त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण देखील घेतलेलं आहे. कांदा मऊ पडल्यानंतर 1 ते 1.5 इंच आलं, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि एका हिरव्या मिरची तुकडे टाकून हलकेसे परतून झाल्यानंतर पोह्याच्या चमच्याने 1 चमचा धणे, 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा खसखस, 1 मोठी वेलची, 2 मिरे, 2 हिरवी वेलची, अर्धे स्टार फूल, 2 दालचिनीचे तुकडे, 1 वाटी किसून घेतलेले सुके खोबरे घालून सर्व जिन्नस हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती छान परतून घेऊयात. ह्या सर्व जिन्नसाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलं ना, तर मिसळला तर्री खूप सुंदर अशी येते. हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत सर्व जिन्नस मी परतून घेतलेले आहे. आता गॅस बंद करून आपण हे सर्व जिन्नस एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात. भाजलेले जिन्नस थंड होईपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला मिसळसाठी मटकी शिजवून घेणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये 1 पै तेल घालून घेतले. तेल गरम झाल्यानंतर 1 कप मी या ठिकाणी भिजवलेली मटकी घालून घेते. मिसळसाठी अजिबात मटकीला मोड काढू नये. रात्रभर मी ही मटकी भिजवून घेतलेली होती. आता त्यामध्ये पाव चमचा हळद आणि चिमूटभर हिंग टाकून सर्व जिन्नस व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊयात. अशा प्रकारे मटकी तेलामध्ये परतून घेतल्यामुळे मटकीचा पूर्णपणे कच्चेपणा कमी होतो. आत्ताच त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ देखील टाकून घेणार आहोत. मटकी शिजवतानाच मीठ घातल्यामुळे मटकीच्या आतपर्यंत मीठ व्यवस्थित जातं आणि त्यामुळे मटकी खाताना अजिबात सप्पक अशी लागत नाही. आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 ग्लास गरम पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मटकी शिजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. आता मोठ्या आचेवरती कुकरचे झाकण लावून आपण फक्त कुकरची 1 शिट्टी काढून घेऊयात. 1 शिट्टीपेक्षा अजिबात कुकरच्या जास्त शिट्ट्या काढू नये, नाहीतर पूर्णपणे मटकीचा गाळ होईल. एका बाजूला कुकरची शिट्टी होईपर्यंत दुसऱ्या बाजूला भाजून घेतलेले सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर सारी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आणि गरजेनुसार पाणी घालून हे सर्व जिन्नस अशा प्रकारे मी बारीक वाटून घेतले. आता हे तयार केलेलं वाटण कोणत्याही हवाबंद डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवलं ना, तर जवळपास 8 ते 10 दिवस टिकलं जातं. अजिबात ते खराब देखील होत नाही. चला तर लगेच मिसळसाठी बटाट्याची भाजी करून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये अर्धा पै तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा राई, पाव चमचा जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, थोडंसं किसून घेतलेलं आलं, आल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते. उभा चिरलेला 1 मध्यम आकाराचा कांदा घालून हलकासा तो परतून घेऊयात. खूप लालसर होईपर्यंत कांदा अजिबात परतू नये. कांदा हलकासा मऊ पडल्यानंतर थोडीशी हळद, चिमूटभर हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर, 3 मध्यम आकाराची बटाटे उकडून त्याची साल काढून हाताने अशा प्रकारे आपण फोडणीमध्ये कुस्करून घेऊयात. बटाट्याच्या फोडी करण्यापेक्षा अशा प्रकारे हाताने कुस्करून फोडणीमध्ये घातले ना, तर बटाटे व्यवस्थित मॅश देखील होतात. मिसळमध्ये अशा प्रकारे बटाट्याची भाजी घातल्यामुळे मिसळला खूप छान टेस्ट येते. आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मिसळमध्ये बटाट्याची भाजी घालताना बटाट्याचे अजिबात मोठे तुकडे राहता कामा नये. त्यामुळे बटाटे छान एकसारखे मॅश करून घ्यावेत. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती कढईवरती झाकण ठेवून घेऊयात. तर 3 मिनिटांनंतर ह्या ठिकाणी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिसळसाठी परफेक्ट अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. चला तर लगेच आता आपण मिसळसाठी तर्री करून घेऊयात.
आता मिसळ करताना नेहमीच्या भाज्यापेक्षा जरा तेलाचं प्रमाण जास्तच घालावं. साधारणपणे 2 पई तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेल्या वाटणापैकी मोठ्या चमच्याने मी 2 चमचे वाटण घालून घेतलेलं आहे. आता वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपण मध्यम आचेवरती सतत परतत हे वाटण छान परतून घेऊयात. सुरुवातीला देखील वाटणातील जे जिन्नस आहेत ना ते आपण भाजूनच घेतलेले होते, परंतु तेलामध्ये अशा प्रकारे वाटण परतून घेतल्यामुळे मिसळला खूप छान टेस्ट येते. 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, चिमूटभर हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा आपण 2 मिनटं छान हे वाटण परतून घेऊयात. तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल ना तर ठेवणीतील तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता आणि तिखट तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त केलं तरीही चालेल. आता हे सर्व जिन्नस छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यामुळे अजिबात मिसळमध्ये प्रत्येक जिन्नसाचा कच्चेपणा जाणवत नाही. एका मिनिटासाठी झाकण ठेवून अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत मी वाटण परतून घेतलेलं आहे. तेल पहा किती सुंदर असं सुटलेलं आहे ना. आता त्यामध्ये आपण सुरुवातीला जी कुकरमध्ये 1 शिट्टी काढून मटकी शिजवून घेतलेली होती ना, ती संपूर्ण मटकी पाण्यासकट वाटणामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. कट कितपत पातळसर हवा ना त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी ओतावे. थंड पाण्याचा अजिबात वापर करू नये, नाहीतर मिसळ हवी तशी अजिबात तरी येणार नाही. त्यामध्ये आता मी हलकंसं मीठ घालून घेतलेलं आहे. मटकी शिजवताना देखील आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे बेतानेच मीठ घालावे. सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर मध्यम आचेवरती 10 ते 12 मिनटं आपण हा कट छान शिजवून घेऊयात. कटाला खूप खळखळ उकळी येईपर्यंत कट शिजवू नका, नाहीतर पूर्णपणे कटाची तर्री निघून जाईल. तर अशा प्रकारे मी जास्त ढवळत न बसता 12 मिनटं छान कटाला कड काढून घेतलेला आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. तर अस्सल कोल्हापुरी स्टाईल आपली झणझणीत आणि तर्रीदार इथे मिसळसाठी कट तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून शेवटी त्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात. आता मिसळ कशी सर्व्ह करायची ना ते देखील तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे. सुरुवातीला तयार केलेली थोडीशी बटाट्याची भाजी घालून घेऊयात. त्यानंतर कटातील जी मटकी आहे ना ती थोडीशी घालून नंतर त्यावरती फरसाण घालून घेऊयात. आता तयार केलेला कट आणि त्यावरील थोडीशी तर्री घालून नंतर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि बारीक शेव देखील घालून घेणार आहोत. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. तर येत्या 31 डिसेंबरला तुम्ही देखील ह्या झणझणीत कोल्हापुरी स्टाईल मिसळचा बेत करा आणि मिसळ कशी झाली ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला विसरू नका. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.